ठरलं तर मग या मालिकेचा जबरदस्त आता इकडे भाग आपल्याला पाहायला मिळणार. अश्विन या सगळ्यांच्या गटात सामील झालाय. अश्विनला आपली चूक समजले, आपली फसवणूक झाले हे सुद्धा समजले. रविराजांनी त्याचे आता लॅपटॉपवरच्या एका व्हिडिओने सगळे डोळे आता उघडलेले आहेत आणि त्याचमुळे आता इकडे अश्विन अश्विन टोटली हादरलेला आहे आणि हादरलेला आत्तापर्यंत ज्या मुलीसाठी आपण या सगळ्यांच्या विरोधात गेलो त्याच मुलीने आपला विश्वासघात केलाय हे तर कळलंय, पण अजून काही सत्य कळले अर्जुन आणि सायलीबद्दल. आणि त्यानंतर त्यांनी आता अर्जुनची माफी मागत मिठी तर मारले, पण रविराजांच्या मदतीने आता इतकं सत्य आता अश्विन शोधून देणार आहे की त्याला तोडच नाहीये. कारण अश्विनने आता इकडे खूप मोठं कारस्थान करत आता खूप मोठ्या स्तरावरती वेगळाच प्रकार केलाय आणि त्याच्या डाऊटमधून त्याने DNA टेस्ट करायला एका वेगळ्या कारणासाठी पाठवली होती, पण ती DNA टेस्ट मात्र वेगळ्याच कारणासाठी समोर आलेली आहे. प्रेक्षकांनो, नक्की काय घडलंय? अश्विनला का गरज वाटली किंवा त्याने अर्जुनची माफी का मागितली? प्रियाचं भांड कसं फुटलंय? अश्विनला नागराजचं कारस्थान समजल्यावरती अश्विन आता इकडे अर्जुनला भेटायला आल्यावरती रविराज अर्जुनला सांगतायत की खरं सांगायचं तर आपल्याला प्रकरणाच्या मुळाशी जायचंय आणि नागराजला कोणत्या तरी प्रकरणात अडकवायचंच आहे. नागराजने ती डेड बॉडी आणली होती हे तरी आपल्याला कबूल करून घ्यायलाच पाहिजे. आणि त्यामुळे अश्विन सांगतो, ठीक आहे, मी नागराज काकांना शिक्षा देण्यासाठी तुम्हाला जी काही मदत करता येईल तेवढी सगळी मदत करायला तयार आहे. असं म्हटल्यावरती कामाला लागलेले आहेत. कोणत्याही पद्धतीमध्ये काय गोष्टी शोधायच्या आहेत, काय गोष्टी काढायच्या आहेत, हे सगळं आता अर्जुन अश्विन काढतोय. तर अश्विन सांगतोय, हे बघ, त्या दिवशी फोटोमध्ये जो आता आपल्याला भेटला होता, म्हणजे जो माणूस दिसला होता, तो नागराज काका आहे. हे पुढच्या CCTV फुटेजमध्ये क्लिअर होऊन जाईल. जर का पुढच्या CCTV फुटेजमध्ये आता हे सगळं क्लिअर झालं तर आपल्याला पुढच्या गोष्टी करता येतील. अर्जुन सांगतो, ठीक आहे. त्यातच आता अश्विनने ज्या माणसाला हे सगळं काम दिलेलं आहे तो माणूस आता पेन ड्राईव्ह घेऊन आलाय आणि तो सांगतोय, सर, तुम्ही ज्या ठिकाणचे आम्हाला CCTV फुटेज पाहायला सांगितले होते ते बऱ्यापैकी सगळे CCTV फुटेज मी आणलेले आहेत. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो अर्जुन आणि अश्विन हे ते CCTV फुटेज पाहायला लागतात. प्रेक्षकांनो, त्या फुटेजमध्ये जे महाभयंकर दृश्य आता या दोघांना दिसलेलं आहे ते दृश्य म्हणजे आता नागराज तर याच्यात दिसतोय, पण त्याचबरोबर नागराजचा फेस कट क्लिअर झालाय. फेस कट तर क्लिअर झालाय की हा नागराज आहे हे ते आता पोलीस स्टेशनला दाखवू शकणार आहेत. पण त्याचबरोबर एक वेगळंच कांड समोर आलंय आणि ते म्हणजे आता तिकडे प्रिया सुद्धा चुटपुट्टी दिसलेली आहे एका नर्स सोबत बोलताना. प्रेक्षकांनो, ज्या वेळेला प्रिया आता नर्स सोबत बोलताना भेटले आणि त्याच वेळेला खूपच मोठा गोंधळ झालेला आहे. आता इकडे अश्विन सांगायला लागतो, काहीतरी गडबड आहे. म्हणजे जर का तन्वी या सगळ्यामध्ये सामील आहे तर महाभयंकर प्रकरण आहे. असं म्हटल्यावरती मग लगेचच इकडे आता अर्जुन सांगायला लागतो, अश्विन, तन्वीचा या सगळ्यामध्ये काहीतरी संबंध आहे. म्हणजे कुठेतरी कुठेतरी पाणी मुरते आणि आता ही तन्वी तन्वी आता या पद्धतीने त्या जिथे नागराज काकांच्या इथे वावरते, तर कशावरून हे सगळं त्या दोघांचंच प्लॅनिंग सुद्धा असू शकतंच ना. आता अश्विन ते फुटेज पाहिल्यावरती जरा हादरलेला असल्यामुळे तो सांगतो, मी सगळी चौकशी करतो आणि मी नक्कीच हे करतो की या सगळ्यामध्ये बॉडीच्या संदर्भात तन्वीचा हात असणं मला तरी जरा कठीण वाटते. असं अश्विन बोलत असला तरी अश्विनला या सगळ्यामध्ये कॉन्फिडन्स मात्र नाहीये की तो जे काही बोलतोय ते सगळं बरोबर आहे. आणि त्यानंतर मग आता तो सगळी चौकशी करण्यासाठी गेलेला आहे. त्या फुटेजमध्ये प्रिया आता दोनदा हॉस्पिटलमध्ये गेलेली असते. एकदा सगळं मॅनेज करण्यासाठी आणि एकदा आता तिने केलेले असतात DNA रिपोर्ट मॅनेज, म्हणजे त्या बॉडीचे आणि तिचे स्वतःचे हे DNA रिपोर्ट मॅनेज केलेले असतात. आणि हे फुटेज पाहिल्यावरती ज्या पिक्चरमध्ये तो जो वॉर्ड बॉय दिसतोय त्या वॉर्ड बॉयला आता अश्विन ओळखतो आणि त्या वॉर्ड बॉयची भेट घेण्याचं ठरवतो. अश्विन ठरवतो की एकदा त्या वॉर्ड बॉयची भेट घेतली की लवकरात लवकर आपल्याला त्याच्याशी बोलणं सुद्धा करता येईल आणि बोलणं करून मग आता प्रियाचा काय प्रकार आहे तो सुद्धा आपल्याला पाहता येईल. प्रेक्षकांनो, हे सगळं पाहिल्यावरती लगेचच आता इकडे अश्विन थोडासा गडबडलाय वॉर्ड बॉयला भेट. इकडे तोपर्यंत प्रिया आता पोलिसांना भेटतीये आणि ती सांगते की मला नागराज आणि महिपत यांच्याबद्दल माहिती पाहिजे आहे. म्हणजे ते खरंच सुटलेत का किंवा काय झालेत, किंवा मला अनेक प्रकारची जी काही माहिती आहे ती सगळी माहिती हवी आहे. त्यावरती पोलीस म्हणतात, मॅडम, तुम्हाला ही माहिती अशीच काही भेटणार नाहीये.
काही झालं तरी तुम्ही आम्हाला बाकी सगळ्या गोष्टी तर सांगा, तुम्हाला काय पाहिजे. यावरती ती म्हणते की नागराज बाहेर पडणार आहेत का, त्याला बाहेर पडायला नाही द्यायला पाहिजे, त्यासाठी ती पैसे देते. पोलीस म्हणतात एवढ्याशा पैशामध्ये काही होणार नाहीये, तुम्हाला समजतंय का. तुम्ही आता एक काम करा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही पैशाचं सोडून द्या, पण आम्हाला आम्हाला आता इकडे एक खात्री द्या की आम्ही जर तुमची मदत केली तर तुम्ही मला पैसे द्या. ती म्हणते मी रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे, मला फक्त महिपत आणि नागराज बाहेर नाही आले पाहिजेत. यावरती ते म्हणतात ही कठीण गोष्ट आहे, नागराज तर सुटणारच आहे, कारण नागराज सुटल्याशिवाय पुढच्या गोष्टी होणारच नाहीत, कारण नागराजचं काही चुकीच नाहीये. यावरती प्रिया म्हणते पण वेगळ्या कोणत्या केसमध्ये. ते म्हणतात नाही, नागराज सुटणारच. नागराज सुटणार म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे धक्काच बसलेला आहे, तो म्हणजे प्रियाला. नागराज सुटला तर आपलं काही खरं नाही, काय करायचं तिला काही सुचत नाहीये प्रेक्षकांनो. आणि मग त्यानंतर इकडे अश्विन आलेला आहे रविराजांच्या इथे. अश्विन रविराजांच्या इथे आल्यावरती मग अश्विन रविराजांना सांगत आहे की खरं सांगायचं तर काका, मी गेलो होतो हॉस्पिटलमध्ये, पण जे महाभयंकर दृश्य आता मला दिसलंय ना, ते महाभयंकर दृश्य आता मी तुम्हाला सांगू सुद्धा शकत नाही, इतकं विचित्र आहे. त्यावरती रविराज म्हणतात हे बघ, आत्तापर्यंत जे काही ऐकलंय नाही ऐकलंय, त्यानंतर मला आता किती काही झालं तरी हे सगळं ऐकण्याची सवय सुद्धा झालेली आहे, आणि हे सगळं ऐकण्याची आता इकडे माझी पूर्ण तयारी आहे. तू फक्त बोल काय झालंय, मला सगळं सगळं ऐकायला मी तयार आहे. त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागतो अश्विन की मी त्या वॉर्ड बॉयची भेट घेतली, खूप विचित्र काहीतरी सगळं माझ्या समोर आलंय. त्यावरती रविराज म्हणतात विचित्र म्हणजे काय. त्यावरती तो सांगायला लागतो खरं तर आता ती बॉडी आणण्यासाठी एकटे नागराज काका नव्हते, त्यांच्यासोबत तन्वी सुद्धा होती, हे तर सत्य मला समजलंय. पण त्यानंतर मग ते DNA रिपोर्ट मॅनेज करण्यासाठी सुद्धा तन्वी स्वतः त्यांना भेटली होती, हे पण मला कळलंय. त्यावरती रविराज म्हणतात काय आहे हे गौड बंगाल. नागराजचं तर आपण समजू शकतो की हे सगळं नागराजने का केलं असेल, पण तन्वी हे रिपोर्ट मॅनेज करण्यासाठी गेली होती, म्हणजे अजूनही तू जे काही सांगतोस ना, त्यावरती खरंच मला विश्वासच बसत नाहीये अश्विन. अश्विन म्हणतो हो काका, तुमचा काय, माझा सुद्धा विश्वास बसणं याच्यावरती महाकठीण काम झालेलं आहे. असं म्हटल्यावरती मग आता रविराजांना विचार पडलाय, आणि त्यानंतर मग आता तो सांगतोय दादा, तुम्ही दोघं जण मला आता जीव तोडून सांगत होतात की तन्वी काहीतरी चुकीचं करते, तन्वी काहीतरी चुकीचं करते, पण मी तुमच्या दोघांच्या वरती सुद्धा विश्वास ठेवलेला नाहीये, आणि खरंच या गोष्टीचा मला आता खूपच पश्चाताप होतोय. मी या सगळ्यामध्ये तुमच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होता. तुम्ही जे काही मला सांगताय ते आता मी लक्षात आणायला पाहिजे होतं, आणि ते लक्षात आणून मी आता समजून घ्यायला पाहिजे होतं, पण माझी चुकी झाली, मला खरंच माफ करा. आणि त्यावरती मग आता रविराज म्हणतात पण एक मिनिट, हे सगळं का केलं याच्यासाठी तर आपल्याला विचार करायला पाहिजे ना अश्विन, सगळं सत्य शोधून तर काढलं पाहिजे ना. यावरती मग आता अश्विन म्हणतो तुम्ही जे काही सांगाल ना ते सत्य शोधायला मी तयार आहे. मुळातच मी आता एक गोष्ट केलेली आहे, ती म्हणजे तन्वीचे केस घेतलेले आहेत. मला वाटतंय ना, आपण तन्वी आणि तुमची DNA टेस्ट करून बघूया. रविराज म्हणतात हे तुला का वाटतंय. यावरती अश्विन सांगायला लागतो आपल्या आपल्या स्वतःच्या आईची डेड बॉडी मिळवण्यासाठी, ती पण खोटी, आणि खोटे DNA रिपोर्ट करण्यासाठी कोणतीही मुलगी तयार होणार नाहीये. आणि जर का नागराज काकांच्या सोबतीला ती आहे ना, तर आता नक्कीच काहीतरी आहे. नागराज काका पहिल्यापासून जर का सोबत आहेत, ते म्हणजे इकडे महिपतच्या, आणि ही पण महिपतची साथीदार आहे, हे सुद्धा जर का आपल्याला कळलंय तर नक्कीच गोष्टी कॉम्प्लिकेटेड आहेत, आणि त्या कॉम्प्लिकेटेड गोष्टी काय आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. याच कारणासाठी मी DNA रिपोर्ट करण्याची मागणी केली होती, आणि मी तिचे सॅम्पल घेतलेत. तुमच्या दोघांचे सुद्धा आता सॅम्पल मला द्या. तुमच्या दोघांचे सॅम्पल आले की ताबडतोब मी आता DNA टेस्ट करतो. काहीतरी गडबड आहे. तन्वी या घरामध्ये आल्यापासूनच हे सगळं सुरू झाले. आणि दादा वहिनी, मी तुमची माफी मागतो, कारण जे काही झालंय ना त्यामध्ये मी सगळ्यात मोठा दोषी आहे. मी तिला आपल्या घरात घेऊन आलो, ही माझी चुकी झाली, खरंच मला माफ कर. असं म्हणत मग आता लगेचच इकडे अश्विन बोलत आहे, आणि अश्विन हे जे काही बोलतोय त्यामुळे रविराजांना सुद्धा आता डाऊट आलाय. रविराजांना डाऊट आलाय काहीतरी गडबड आहे. अश्विन जर का इतक्या कॉन्फिडेंटली सांगतोय तर ठीक आहे, DNA टेस्ट करूया. फायनली रविराज आता इकडे प्रतिमा आणि त्यांचे DNA टेस्ट करण्यासाठी सॅम्पल आता पाठवतायत. ज्या वेळेला DNA टेस्ट करण्यासाठी सॅम्पल पाठवतायत, अश्विन सांगतो ही गोष्ट कुणालाही सांगायची नाहीये. मी ताबडतोब अर्जंट बेसिसवरती सगळं हे काढून घेतो, आणि त्यानंतर मग आता अर्जंट बेसिसवरती काढल्यावरती मी आता तुम्हाला जे काही सत्य असेल ते सत्य सांगेन. असं म्हणत त्यांनी आता
बरोबर रीतीने पुढचा प्लॅनिंग आखलेला आहे आणि त्यानंतर मग लगेच सगळे एकत्र आले. तोपर्यंत इकडे आता रविराजांनी सांगितलेलं आहे सगळ्यांना, की सुमनच्या साक्षीमुळे आपण आता नागराजला शक्य तितक्या लवकर बाहेर काढायचं नाहीये. कारण आता म्हणजे खरं सांगायचं तर तो बाहेर आला तर हे दोघं जण एकत्र येतील आणि हे दोघं जण एकत्र आल्यावरती मग आपल्याला काहीच करता येणार नाहीये. म्हणून जितक्या उशिरापर्यंत ह्या दोघांची भेट होणार नाहीये ना, म्हणजे आता प्रिया आणि नागराज तोपर्यंत सत्य समोर येण्यासाठी आपल्याला 100% मदत होईल आणि हेच आपण सध्या तरी करायचं आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे आणि नागराजला तोपर्यंत बाहेर येऊ द्यायचं नाही, जोपर्यंत आता इकडे आपल्याला प्रियाकडून सगळी माहिती काढता येत नाही. झालं. DNA रिपोर्ट आल्यावरती प्रेक्षकांनो खरा आता धमाका इथेच उडालेला दिसतोय. DNA रिपोर्ट घेऊन आता तो माणूस आलेला आहे. अश्विन ते DNA रिपोर्ट पाहतोय. ज्या अश्विनने DNA रिपोर्ट पाहिलेत त्याचा अंदाज खराच निघालेला आहे. त्याला आता मोठाच धक्का बसलेला आहे आणि तो आता सांगतोय, "हो, तुमचं बरोबर होतं. तुम्ही जे काही बोललात ना ते सगळं बरोबर आहे. म्हणजे माझा अंदाज सुद्धा खोटा नाहीये. प्रिया तन्वी नाहीये. हे सत्य खरं झालंय. या DNA टेस्टवरून तर झालंयच, पण मला आधीपासूनच डाऊट होता." यावरती मग आता अर्जुन म्हणतोय, "म्हणजे हा प्रकार काय असणार आहे?" मी थोडक्यात आता सांगण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आता एक गोष्ट कन्फर्म आहे, की काही झालं तरी सुद्धा याच्यामध्ये आता कोणीतरी मध्यस्थी आहे. एकतर नागराज काका किंवा महिपत यांनी मला आता अंदाज होताच, की काहीतरी गडबड झालेली आहे आणि म्हणूनच ही DNA टेस्ट मी कुणालाही न सांगता करायचं ठरवलं होतं आणि अर्जुन सांगायला लागतो, "नाही, याच्या मागे एकट्या तन्वीचा हात नाही. या दोघांनी तिला आता आणलेलं आहे. एक काम करायला पाहिजे. आपण आता तिला सत्य समजू न देता या सत्याचा मागोवा घ्यायचा, की यांनी का आणलं तिला इकडे? बरं आणलं तर आणलं, पण खरी तन्वी कुठे आहे? हे सुद्धा करणं आपल्याला तितकंच गरजेचं आहे आणि त्यासाठी मग आता आपण हे करायचं आहे. काहीही झालं तरी खऱ्या तन्वीचं सत्य शोधून काढल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही." आता इकडे रविराजांच्याकडे येणं. रविराजांकडे आल्यावरती अश्विन आता सांगायला लागतो, "खरंच मला सगळ्यांनी माफ करा. मी मोठी चूकच झालेली आहे. म्हणजे प्रिया तन्वी नाही आणि तरी मी तिला या घरामध्ये लग्न करून आणलं. ही माझी सगळ्यात मोठी चूक होती आणि ती चूक सगळ्यात पहिले सुधारायला पाहिजे." यावरती आता रविराज सांगायला लागतात, "खरंच अश्विन, पण तू आत्ता जे काही काम केलंस ना, ते काम खरंच खूप मोठं आहे. म्हणजे तुझं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे. तू या सगळ्यामधून आम्हाला वाचवलंस, आम्हाला या सगळ्यामधून बाहेर काढलंस. तू जर का आत्ता ही शहानिशा केली नसतीस ना, तर कदाचित काही सत्य समजलं नसतं. तुला कळतंय का? तू आमच्यासाठी खूप मोठं काम केलेलं आहेस." असं म्हणत रविराज त्याला आता थँक यू म्हणतात. पण तो सांगतोय, "नाही, मी तन्वीसाठी सायली वहिनी आणि आता दादा यांच्या विरोधात गेलो आणि खरंच दादा तू पण मला माफ कर. मी किती किती तुमच्यावरती खोटे नाटे आरोप केले आणि तुम्हाला सुद्धा आता किती काही बोललो." असं म्हणत तो आता इकडे अश्विन अर्जुनला मिठी मारतोय. अर्जुन म्हणतोय, "अरे, तू माझा भाऊ आहेस. कितीही काही झालं ना तरी सुद्धा मी तुझ्यावरती रागवूच शकत नाहीये रे बाळा." असं म्हणत त्याने एका झटक्यात प्रेक्षकांनो आपल्या भावाला मिठी मारले. मिठी मारत आता इकडे सगळं विसरून त्यांनी आता जोरदार एकमेकांना हक केलेलं आहे. प्रेक्षकांनो मालिकेमध्ये छान वळण आले. अश्विनने आता माफी मागत सगळा प्रकार संपवून टाकलेला आहे आणि हा प्रकार जरी संपला असला तरी आता खरी तन्वी शोधण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे सायली खरी तन्वी आहे ह्या सत्यापर्यंत अश्विन आणि अर्जुन हे दोघं जण आघाडी करत कशा पोहोचणार आणि आता ज्या वेळेला प्रियाला अश्विन डिवोर्स देणार तेव्हा नक्की काय घडणार? येणाऱ्या भागामध्ये सगळं कळणार आहे.